हरे कृष्ण. तर सगळ्यांचं आपल्या शनिवारचा साप्ताहिक सत्संग कार्यक्रम जो असतो त्यामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि मागच्या मला वाटतं 2 आठवड्यांपासून आपण जी षडगोस्वामींची सिरीज सुरू केली, तर त्यामध्ये प्रथम गोस्वामी जे होते रघुनाथदास गोस्वामी, तर यांची चर्चा झाली. अच्छा, रूप आणि रघुनाथ 2 झाले का? अच्छा, ठीक आहे, म्हणजे आज 3रा आहे. तर 6 गोस्वामींपैकी रूप गोस्वामी आणि रघुनाथ गोस्वामी यांच्याविषयी चर्चा झाली आहे. आणि आज जे आहेत ते रघुनाथ भट्ट गोस्वामी यांच्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. तर ते कोण होते, त्यांचे कशा प्रकारे कार्य आणि गौडीय वैष्णव संप्रदाय म्हणजे त्यांचं काय योगदान आहे, हे सर्व आज आपण या जे काय पुढचे 45 मिनटं किंवा 1 तासभर त्यामध्ये आपण बघूया. तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे की श्री चैतन्य महाप्रभू हे स्वयं भगवान श्रीकृष्ण आहेत. श्री चैतन्य राधाकृष्ण नाही अन्य. श्रीमती राधाराणी आणि स्वयं भगवान कृष्ण यांचा एकत्रित असा अवतार आहे श्री चैतन्य महाप्रभू, जो की फार कमी लोकांना माहिती आहे. कारण वास्तविकता जे भगवंत म्हणतात की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, किंवा दुसऱ्या एका अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. आणि दुसरा एक श्लोक कोणता आहे, परित्राणाय साधून विनाशायच दुष्कृता धर्म संभावार्थाय संभवामी युगे युगे. तर युगे युगे म्हणजे प्रत्येक युगामध्ये येतात भगवंत. तर कलियुगामध्ये कशा प्रकारे येतात हे लोकांना माहीत नाही. आणि शास्त्र सांगतात, कारण युगायुगा म्हणजे प्रत्येक युगामध्ये येतात, परंतु कलियुगामध्ये त्यांना छन्न अवतार मानले गेले. छन्न म्हणजे काय, जे गुपित आहेत, वेदांनाही माहीत नाही, वेदांपासूनही जे फार वेदांमध्ये पारंगत आहेत तेच लोक असं सांगू शकतात. तर म्हणून श्री चैतन्य महाप्रभू हे खरे युग अवतार आहेत. आणि श्री चैतन्य महाप्रभू हे कृष्ण यांच्या व्यतिरिक्त दुसरे कोणी नाही. म्हणून स्वयं भगवान श्रीकृष्णच श्री चैतन्य महाप्रभूंच्या रूपात येतात. परंतु ही गोष्ट फार कमी लोकांना माहीत असते. फार कमी भाग्यवान जीव जे असतील केवळ त्यांना माहिती आहे. म्हणून आज जर वैष्णव संप्रदायांमध्ये पण फक्त हे जे तुम्ही जर वृंदावन वगैरेमध्ये महान वैष्णवांकडे गेले तर वृंदावनमध्ये सगळ्यांना माहिती आहे. परंतु इतर भारतामध्ये फक्त जे उन्नत वैष्णव आहेत केवळ त्यांनाच माहिती आहे. नाही तर बाकीकडे तुम्ही जर साऊथ इंडियामध्ये, नॉर्थ इंडियामध्ये गेले तर अनेक पुस्तकांमध्ये पण श्री चैतन्य महाप्रभूंविषयी माहिती. महाराष्ट्रामध्ये नव्हते पुस्तकांमध्ये, आपण तुकाराम ज्ञानेश्वर वाचले, पण नॉर्थ इंडिया आणि साऊथ इंडियामध्ये श्री चैतन्य महाप्रभूंबद्दल शाळेंमध्ये पण आहेत, हिस्ट्रीमध्ये, इतिहासमध्ये. पण त्याच्यात असं लिहिले की श्री चैतन्य महाप्रभू फार महान भगवत भक्त होते. परंतु केवळ महान वैष्णवांना आणि अधिकृत जे वैष्णव संप्रदाय आहेत त्यांनाच माहिती आहे की श्री चैतन्य महाप्रभू कशा प्रकारे स्वयं भगवान कृष्ण आहे, जे कृष्ण प्रेम देण्यासाठी या कलियुगामध्ये अवतीर्ण होतात आणि हरिनामाचा प्रचार प्रसार करतात. तर भगवंत ज्यावेळेस येतात तर त्यांचे पार्षद देखील त्यांच्याबरोबर येतात. आपल्याला माहिती आहे कृष्ण लीलेमध्ये पण ज्यावेळेस कृष्ण अवतीर्ण होतात तर कृष्णांच्या आधी आणि नंतर देखील अनेक त्यांचे जे पार्षद असतात ते अवतीर्णित होतात. म्हणून साधारण व्यक्ती कोणी नसतं त्यामध्ये. आणि त्यांच्या मार्फत इतर जे कोणी लोक आहेत या समाजातील त्यांचा देखील उद्धार भगवंत करतात. तर त्यापैकीच श्री चैतन्य महाप्रभू ज्यावेळेस 500 वर्षापूर्वी नवद्वीप इथे अवतीर्ण झाले, तर त्यांच्या अगोदर, त्यांच्या बरोबर आणि त्यांच्या नंतर असे अनेक पार्षद अवतरित झाले.
आणि त्यामध्ये प्रामुख्याने आहेत हे 6 गोस्वामी, श्री रूप सनातन भट्ट रघुनाथ, श्री जीव गोपाल भट्ट दास रघुनाथ, असे 6 गोस्वामी. त्यांचे सर्वप्रथम आहेत सनातन गोस्वामी, रूप गोस्वामी, रघुनाथ दास गोस्वामी, रघुनाथ भट्ट गोस्वामी, जीव गोस्वामी आणि गोपाल भट्ट गोस्वामी. श्री जीव गोपाल भट्ट, तर 2 भट्ट, गोपाल भट्ट आणि रघुनाथ भट्ट, जीव गोस्वामी, असे 6 गोस्वामी आहेत. तर श्री चैतन्य महाप्रभू ज्यावेळेस नवद्वीपमध्ये अवतरित झाले, तर इंग्लिश कॅलेंडरनुसार 1486, 1486, तर या कॅलेंडरनुसार ज्यावेळेस ते अवतरित झाले, तर प्रथमतः आणि श्री चैतन्य महाप्रभू या भूतलावर राहिले टोटल 48 वर्ष. 48 वर्ष ते राहिलेत. त्यामध्ये त्यांच्या जो प्रथम जे 24 वर्ष आहेत, तर 24 वर्षांमध्ये पण त्याच्या आधी ते एक पंडित म्हणून होते, निमाय पंडित. त्यांचं नाव होतं गौरांग किंवा निमाय. निमाय कारण का लिंबाच्या झाडाखाली जन्म झाला होता, निमाय. आणि गौरांग त्यांची कांती सुवर्ण कांती होती म्हणून गौर अंग, सोन्याची कांती, गौरांग. तर निमाय पंडित म्हणून ते फार संस्कृतचे पंडित होते आणि अनेक शास्त्रांचे देखील पंडित होते, खास करून संस्कृत. आणि त्यानंतर त्यांनी विवाह केला आणि 24व्या वर्षापर्यंत ते प्रपंचामध्ये पण राहिले. म्हणजे लग्न लवकर झालं होतं, 16व्या वर्ष वगैरे असं काहीतरी. आणि 24व्या वर्षी त्यांनी संन्यास घेतला आणि 24 ते 48 जो आहे ते संन्यास आश्रमामध्ये होते. आणि 48व्या वर्षानंतर या जे भौतिक जगत आहे यातून अंतर्धान झाले. केवळ 48 वर्ष असं त्यांचं जीवन होतं. तर प्रथम ज्यावेळेस श्री चैतन्य महाप्रभू निमाय पंडित म्हणून खूप विद्वान होते आणि असं सांगितलं जातं की म्हणून त्यांना सगळीकडे ते त्यांची शाळा होती, ग्रामर शिकवायची, व्याकरण शिकवायची. खास करून संस्कृत जर तू एखाद्या व्यक्तीला शिकायचं असेल, पाणिनी व्याकरण आहे, त्यामध्ये व्याकरणाचे बरेच प्रकार आहेत. पाणिनी व्याकरण जर व्यवस्थित शिकायचं असेल, पंडित बनायचं असेल कुणाला, तर 12 वर्ष लागतात. किती वर्ष? 12 वर्ष. त्यावेळेस कोणी एक्सपर्ट होऊ शकतो आणि तो इतरांनाही शिकवू शकतो, म्हणजे तो प्रोफेसर बनवू शकतोय ॲक्च्युली 12 वर्ष व्यवस्थित शिकला तर. तर निमाय पंडित एवढे विद्वान होते आणि त्यांनी कधी स्वयं भगवंत आहेत म्हणून कधी दाखवलं नाही. ते भक्तीच्या विरोधातच हे होते, म्हणजे भक्ती पण करत नव्हते, केवळ तर्क करणे, व्याकरण शिकवणे अशामध्ये निपुण होते. आणि असं असताना श्री चैतन्य महाप्रभूंची ख्याती अशी होती की जो साधारण शिक्षक 12 वर्ष लागायचं शिक्षकाला व्याकरण शिकवायला संस्कृतचं, श्री चैतन्य महाप्रभू केवळ 1 महिन्यामध्ये त्या विद्यार्थ्याला विद्वान बनवून क्लास एंड. किती? 1 महिना. विचार करू शकतो आपण कशा प्रकारचे शिक्षक असतील. भगवंत शिक्षक पण म्हणतात तर कसे म्हणतात, 1 महिन्यात. आणि म्हणून श्री चैतन्य महाप्रभू अशी ज्यावेळेस व्याकरणाची शाळा चालवायचे आणि नुकताच त्यांचा 16व्या वर्षी कदाचित त्यांचा विवाह देखील झाला होता लक्ष्मीप्रिया देवी यांच्याशी. आणि ते मग पूर्वीचं जे पूर्व बंगाल आहे, ईस्ट बेंगाल, ज्याला आज बांगलादेश म्हणून ज्याचं संबोधन केलं जातं, तर तिथं श्री चैतन्य महाप्रभू आपल्या काही विद्यार्थ्यांसमवेत गेले होते. आणि त्या बांगलादेशमध्ये, पूर्व बंगालमध्ये ते सर्व जी काही शिक्षा आहे व्याकरणची आणि इतर यांची, ती शिक्षा प्रदान करत होते. अनेक विद्यार्थ्यांनी, अनेक लोकांनी त्यांची ख्याती ऐकली होती. आणि दररोज तिथे एक पद्मा नदी आहे, त्या पद्मा नदीच्या तीरावरती श्री चैतन्य महाप्रभू, म्हणजे ज्यांचं नाव निमाय पंडित होतं, तर निमाय पंडित नित्यनेमाने त्यांचे क्लासेस चालायचे. आणि हजारो विद्यार्थी येऊन त्या क्लासेसचा
लाभ घ्यायचे आणि ते पंडित झाले हजारो. आणि अनेक विद्यार्थी दक्षिणा म्हणून सोने दागिने पैसा खूप, त्यावेळेस काय अशी फीज नव्हते की तुम्ही 1,00,000 भरा मग इंजिनिअरिंग डिग्री घ्या, ज्याला जी इच्छा असेल. श्री चैतन्य निमाय पंडितांचं शिकवण इतकी जबरदस्त होती की सगळे लोक, प्रत्येक जण जाऊन सांगायचं की एवढे छान शिक्षक आहे. अनेक लोक येत होते आणि अनेक मग असं करून खूप शिष्य बनलेत, खूप लोकांना खूप विद्यार्थ्यांना शिकवलं. आणि शिकवलं असताना खूप भेटी भेटल्यात आणि रिटर्न आता निघणारच होते. कुठे? परत नवद्वीपला, बंगाल, त्यांचे जे मायापूर या ठिकाणी, पश्चिम बंगालमध्ये, कोलकातापासून 3 तासावरती. तर ज्यावेळेस ते निघणार होते त्यावेळेस तिथे एक ब्राह्मण होते, खूप विद्वान, खूप पंडित. त्यांचं नाव होतं तपन मिश्रा. विवाहित होते आणि खूप शास्त्रांमध्ये पारंगत. परंतु जीवनाचा उद्देश काय? साध्य साधन. जीवनाची ध्येय काय आणि त्या ध्येय प्राप्त करण्यासाठी मार्ग काय? साध्य आणि साधन याविषयी ते नेहमी संभ्रमित होते. अनेक शास्त्र त्यांनी वाचलेले होते परंतु निष्कर्ष निघत नव्हता. अनेक लोकांकडे, विद्वानांकडे, अनेक संतांकडे ते गेले होते परंतु केवळ एका वाक्यामध्ये सांगणार की हा जीवनाचं ध्येय आणि त्यासाठी हा मार्ग आहे, याच्याबद्दल कन्फ्युजन होतं. त्यांना माहीत नव्हतं. एवढ्या लोकांना भेटून, एवढ्या शास्त्र वाचून देखील त्यावेळेस अशी त्यांची अवस्था होती आणि कन्फ्यूज, दुविधेत स्थितीमध्ये होते. त्यावेळेस एक दिवशी रात्री त्यांच्या स्वप्नात एक स्वप्न आलं आणि त्या स्वप्नामध्ये एक ब्राह्मण, आणि तो ब्राह्मण सांगत होता की तपन मिश्रा, तू अजिबात काळजी करू नको, तू एक काम कर, इथेच पद्मा नदीच्या तटावरती निमाय पंडित नावाचं आहे एक विद्वान आलेले आहेत आणि ते इथं सर्वांना शिकवत आहेत. तुम्ही काय करा, तुम्ही जा आणि त्यांना भेटा आणि तुमचे जे काय संभ्रम आहे, साध्य काय, साधन काय, याचा सर्व निष्कर्ष तुम्हाला त्यांच्याकडून प्राप्त होईल. आणि हे सर्वसाधारण मनुष्य नाही, कोणी, हे स्वतः नारायण आहेत. तेव्हा कुठलीही मनात चिंता न बाळगता, संभ्रम न बाळगता तुम्ही उद्या सकाळी तत्काळ त्यांच्या भेटी जा. आणि ज्या वेळेस हे स्वप्न बघितलं, दुसऱ्या दिवशी तपन मिश्र उठले, आपल्या काय सकाळच्या ज्या विधी असतात त्यांच्या सगळ्या विधी संपन्न केल्या आणि मग ते निघाले. कुठे? पद्मा नदीच्या तीरावरती. आणि निघाले आणि बघितलं की ज्याप्रमाणे चंद्र असतो, अनेक चांदण्यांनी घेरलेला असतो आणि केंद्रामध्ये तो चंद्र असतो, अशा प्रकारे श्री चैतन्य महाप्रभू निमाय पंडित अशा केंद्रस्थानी त्या पद्मा नदीच्या किनाऱ्यावरती बसलेले आणि अवतीभोवती सगळे जे विद्यार्थी बसलेले होते आणि शिक्षण चालू होतं. आणि त्यांचा जो क्लास होता तो झाल्यानंतर तपन मिश्रांनी साष्टांग दंडवत केला. दंडवत करून श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांना उठवलं आणि वार्तालाप सुरुवात झाली की ते म्हणाले, हे निमाय पंडित, तुम्ही कृपा करा माझ्यावरती, मी खूप दीन आहे आणि मी या संभ्रमात आहे की मी खूप शास्त्र वाचले, खूप विद्वान लोकांकडे गेलो, परंतु आजपर्यंत मला हेच कळालं नाही की या जीवनाचं परम ध्येय काय, खरं ध्येय काय आणि ते ध्येय प्राप्त करण्यासाठी कोणता मार्ग आहे हे मला माहीत नाही. म्हणून तुम्ही कृपा करा आणि मला याविषयी मला हे सांगा. तर त्यावेळेस श्री चैतन्य महाप्रभू सांगतात की अनेक वेदांमध्ये अनेक मार्ग दिलेले आहेत, 4 युग आहेत, 4 युगांमध्ये काय आहेत, विविध मार्ग दिलेले आहेत. आणि विविध जसं कृतेय ध्यायते विष्णू, त्रेतायम यजते मखे, द्वापारो परिचर्याया कलोतध हरिकीर्तनात.
तर प्रत्येक युगानुसार वेगवेगळे मार्ग आहे भगवत प्राप्तीचे, बरोबर. आणि भगवत प्राप्ती हा एकमेव ध्येय आहे, ही परम सिद्धी आहे. आणि त्याला प्राप्त करण्यासाठी प्रत्येक युगामध्ये वेगवेगळे मार्ग आहे. परंतु हे जे मनुष्य जीवन आहे ते केवळ आणि केवळ कृष्ण प्रेम प्राप्तीसाठी. आणि कलियुगामध्ये हे भगवत प्रेम करण्यास फक्त एकमेव साधन आहे, ते म्हणजे हरिनाम संकीर्तन. आणि त्यावेळेस हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि त्यावेळेस प्रथमतः निमय पंडित यांनी हा जो 16 अक्षरी आणि 32 शब्दांचा मंत्र आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे, फर्स्ट टाइम पहिल्यांदी हा तपन मिश्रा यांना दिला. म्हणजे त्यावेळेस त्यांनी हरिनाम संकीर्तनाची सुरुवात देखील केली नव्हती. त्यावेळेस लोकांना केवळ माहीत होतं की हा केवळ एक तर्क करणारा एक शिक्षक आहे. परंतु पहिल्यांदी त्यांनी या हरिनाम कुणाला दिलं होतं? तपन मिश्रा यांना. आणि सांगितलं की या नामाचा तू जप कर, आणि हे नाम सर्व सिद्धी प्रदान करणार आहे, आणि हे भगवत प्राप्ती आणि कृष्ण प्रेम प्राप्ती करण्याचा एकमेव मार्ग आहे. आणि असं ज्यावेळेस सांगितलं तर त्यावेळेस तपन मिश्रा म्हणाले की मला असं स्वप्न आलं होतं तुमच्याबद्दल, आणि वास्तविकता आज मी बघितलं. त्यावेळेस श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, जे स्वप्नात बघितलं आणि मी जे सांगतोय की तुम्ही स्वतः नारायण आहेत, आणि ॲक्च्युली दाखवलं पण. तर भगवान म्हणले हे कुणालाही सांगू नको, हे गुप्त ठेव. आणि तोपर्यंत श्री चैतन्य महाप्रभूंनी निमाय पंडितांनी हरे कृष्ण महामंत्राचा संकीर्तन पण सुरू केलेलं नव्हतं नवद्वीपमध्ये. आणि मग तपन मिश्रा म्हणतात त्यावेळेस, आणि ते खूप विरक्त असतात, जरी विवाह झालेला असतो, संतती नव्हती त्यावेळेस, जस्ट विवाह झालेला असतो, ते म्हणतात महाप्रभू मला तुमच्याबरोबर यायचंय. कारण त्यांना माहीत होतं की भविष्यात भगवंताचे अनेक पार्षद आलेले आहेत, पुढे जाऊन ते कशा प्रकारे विविध लीला करतील नवद्वीपमध्ये, हरिनाम संकीर्तन करतील. तर मला तुमच्याबरोबर यायचंय सगळं सोडून. श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले नाही, तू काय कर, तू आणि तुझी बायको दोघे मिळून वाराणसीला, काशीला जा, त्यावेळेसची काशीला जा आणि तिथे वास्तव्य कर, आणि भविष्यामध्ये मी तिथे तुला भेटेल, आणि हे साध्य साधनेविषयी अधिक माहिती पण मी तिथे देईल. आणि तपन मिश्रांच्या हृदयात भगवंतांपासून, निमाय पंडितांपासून आपण सेपरेट होणार आहे, अलग. तर त्यावेळेस त्यांच्या मनात एवढे हे होते, दुःख होतं. परंतु निमाय पंडितांचे जे वाक्य मानून ते काय करतात, होकार देतात, आणि वाराणसीला किंवा काशीला जाऊन वास्तव्य करायला लागतात. त्यावेळेस माहीत नाही कधी भेटतील, आता म्हटलेत पण कधी भेटतील. त्यावेळेस निमाय पंडित येऊन नंतर मग काय करतात, तोपर्यंत ते भक्तही नसतात. त्यानंतर मग ते गयेला जातात, ईश्वरपुरींना गुरु म्हणून स्वीकारतात, आणि नवद्वीपमध्ये परत आल्यानंतर मग हरिनामाचा प्रचार करतात. त्यावेळेस सगळे लोक जे आहेत भक्त बनतात. आणि त्यानंतर श्री चैतन्य महाप्रभू काय करतात, संन्यास घेतात वयाच्या 24व्या वर्षी. आणि संन्यास घेऊन कुठे जातात, जगन्नाथपुरीला. त्यांना वृंदावनला जायचं असतं, पण कुठे जातात, आईच्या म्हणण्यावरून जगन्नाथपुरीला वास्तव्य करतात. आणि मग आपल्याला माहिती आहे की कशा प्रकारे ते जगन्नाथपुरी नंतरही साऊथ इंडियाला जातात, दक्षिण यात्रेची यात्रा करतात जवळजवळ 2 वर्ष. आणि त्या यात्रेमध्ये संपूर्ण दक्षिण भारताला काय करतात, भक्तिमय करतात, आणि हरिनामाचा प्रचार करतात, हरे कृष्ण महामंत्राचा. आता तुम्हाला एक माझी स्वतःचा अनुभव सांगतो, कारण मी चेन्नईला होतो शिकायला. मी बरंच चेन्नईला 2010 पासून 9 मला वाटतं 9 ते 2015 मी 6 वर्ष तिथे राहिलो. माझ्या
कॉलेजच्या वेळेस आहे आणि जॉबच्या वेळेस आहे. तर श्री चैतन्य महाप्रभूविषयी मी ऐकलं होतं, परंतु तिथे चेन्नईमध्ये एक विठ्ठल मंदिर आहे आणि तिथं आपल्या विठ्ठल रुक्मिणींचा शोभायात्रा निघते. बैल असतो, सिंगल बैल आणि एक गाडी असते, गाडा असतो चांगला एकदम, रथ असतो. दर एकादशीला तिथे हे व्हायचं काय, विठ्ठल मंदिराच्या अवतीभोवती, आणि सगळे तमिळ लोक एकादशीला, दर एकादशीला आज पण जर गेले तर तिथं मिरवणूक निघते आणि तुकारामांचे भजन, नामदेवांचे भजन, आणि शेवटी मिरवणूक झाल्यानंतर तिथे युगे 28 विटेवरी उभा आरती वगैरे प्रसाद असतो. आणि कधी मध्ये तिथे बरेच असे तिथे भक्तिमय वातावरण खूप आहे. तर मी त्यावेळेस माझ्या डिग्रीला होतो त्यावेळेस. तर त्यावेळेस कारण आम्ही मंदिर जायचो म्हणून तिथले जे काही भक्त होते, भक्त म्हणजे आपल्या याच्यातले नाही, इस्कॉनचे नाही, त्यांचे साऊथ इंडियामधलेच जे विठ्ठलाची भक्ती करायचे हे ते, तर ते आम्हाला बोलवलं. ते म्हणे आमच्या घरी हे काय कीर्तन आहे, भजन आहे, त्याला या तुम्ही. तर त्या भजनाला गेलो आणि त्या भजनामध्ये त्यांचं भजन चालू आणि तिथं ते काय गात होते माहिती आहे, भजन सगळे भजनं झाले तुकारामांचे, नामदेवांचे, आणि तिथं त्यांनी अचानक गायला लागले, न धनम न जनम न सुंदरीम कवितां वा जगदीश कामये मम जन्मनी जन्मनीश्वरे भवतात भक्ती हेतुकी त्वयी. मी शॉक झालो. आणि मग अजून पुढचं शिक्षाष्टकम, ऐनंद तनुजा किंकरम पतितं मां विषमे भवांबुधो कृपया तव पाद पंकज स्थित धूली सदृशम विच. हे सगळं गायलं. मी त्यांना म्हटलं अरे कसं काय, हे श्री चैतन्य महाप्रभूंनी गायलेले आणि संपूर्ण हे म्हटले. आणि त्यावेळेस ते म्हटले हे श्री चैतन्य मला त्यावेळेस गॅरंटी भेटली, श्री चैतन्य महाप्रभू साऊथ इंडियामध्ये आले होते. कारण कसं काय, आणि अशा अनेक लोक आहेत. मग नंतर ते भरपूर भेटले आणि मग वृंदावनला पण अनेक संप्रदायाचे लोक भेटले जे श्री चैतन्य महाप्रभूंचे. आणि तर श्री चैतन्य महाप्रभू मग साऊथ इंडियनचं भ्रमण केलं. नंतर जगन्नाथपुरी राहिले आणि जगन्नाथपुरीतून आता कुठे निघाले, श्री चैतन्य महाप्रभू कुठे निघाले, वृंदावनला. आणि आता वृंदावनला जाताना श्री चैतन्य महाप्रभूंनी कोणता मार्ग घेतला, झारखंड. कारण जर तुम्ही बघितलं तर झारखंड खूप जवळ आहे, बंगालच्या जवळ आहे. पण श्री चैतन्य महाप्रभू ओडिसामध्ये होते, जरी कारण पुरी कुठे होते, ओडिसा. तर झारखंडच्या वनामार्गे वृंदावनला जायला निघाले. आणि त्यावेळेस जात असताना श्री चैतन्य महाप्रभू कुठं थांबले, कुठं, वाराणसीला. आणि वाराणसीमध्ये त्यावेळेस असं सांगतात केवळ 2-3च भक्त होते. श्री चैतन्य चरितामृत वर्णन करते. पहिले म्हणजे कोण, तपन मिश्रा, दुसरे होते चंद्रशेखर आचार्य, आणि तिसरे होते एक महाराष्ट्रीयन ब्राह्मण होते. ठीक आहे. तर अशा काशीमध्ये श्री चैतन्य महाप्रभू गेले. आणि श्री चैतन्य महाप्रभू ज्यावेळेस गेले तर काशीमध्ये ज्यांनी व्हिजिट केले असेल अनेक घाट आहेत. तर मनकर्णिका घाटावरती श्री चैतन्य महाप्रभू तिथं होते आणि हरिबोल आणि हरिबोल असं कीर्तन आणि नृत्य, हरे कृष्ण महामंत्राचा जोरदार कीर्तन होत होतं. त्यावेळेस तपन मिश्र तर तपन मिश्र एका घाटावरती त्यांना ऐकू आलं, हरिबोल हरिबोल असं आवाज ऐकू येतोय, कीर्तन. पहिल्यांदा त्यांनी हा आवाज ऐकला, कशाचा, हरिकीर्तनाचा. कारण काशी जी आहे ती कुणाचे, सगळे मायावादी जे शंकराचार्यांचे जे आहेत अनुयायी आहेत, केवळ ब्रह्मसत्य जगत मिथ्या आहे ते सगळं, सगळीकडे फक्त ब्रह्म असं, कोणी हरिभक्त तिथं नाही. आणि ज्यावेळेस ते ऐकतात प्रथमतः त्यावेळेस त्यांना वाटतं कदाचित हे निमाय पंडित तर इथं नाही आले,
कारण त्यांनी ऐकलेलं होतं नुकतंच. आता हे अनेक वर्ष झाले बघा, म्हणजे श्री चैतन्य महाप्रभूंनी संन्यास घेतला, तिकडे गेले, मग आले, म्हणजे किती वर्ष झालेत. तर हे विचार करत मला तर माहिती भेटली होती की हां, जे निमाय पंडित होते त्यांनी संन्यास घेतलेला आहे आणि आता ते श्री चैतन्य महाप्रभू म्हणून प्रसिद्ध झालेत. कदाचित ते तर नाही आले, म्हणून हे तिथून स्नान करून उठले आणि बघायला गेलेत. तर बघतात ते काय, तर श्री चैतन्य महाप्रभू होते. आणि हे यांनी दंडवत केलं आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी देखील ओळखलं आणि त्यांना आलिंगन केलं आणि म्हणाले, तपन मिश्रा, आलिंगन केलं. आणि जसं आलिंगन केलं, कृष्ण प्रेमामध्ये हे पण मग्न झाले. आणि तिथून मग तपन मिश्रा यांनी श्री चैतन्य महाप्रभूंना घेऊन आपल्या घरी आले. आणि जसे श्री चैतन्य महाप्रभू घरी आले, त्यांचे चरणांना हे केलं, काय म्हणतो आपण, चरण धुतले. आणि चरण धुतले आणि संपूर्ण त्यांचे बायको आणि जो मुलगा होता रघुनाथ, तर रघुनाथ भट्ट, जो रघुनाथ होता त्याचा जन्म कुठे झाला होता, काशीमध्ये. त्यावेळेस त्यांना मूल नव्हतं. इथं आल्यानंतर, आणि आता ते 9 वर्षाचे होते रघुनाथ भट्ट गोस्वामी. किती वर्षाचे, केवळ 9 वर्षाचे. आणि त्यांनी देखील ते चरणामृत पिलं भगवंतांचं. आणि असं केल्यानंतर त्यांची विचारपूस केल्यानंतर स्नान करायला श्री चैतन्य महाप्रभूंना पाठवलं. आणि बलभद्र भट्टाचार्य, जे की श्री चैतन्य महाप्रभूंचे ॲसिस्टंट होते, त्यांना सामग्री देऊन त्यांना कुकिंग करायला लावलं. आणि ते कुकिंग केल्यानंतर श्री चैतन्य महाप्रभूंना खाऊ घातलं. आणि खाल्यानंतर यांनी देखील त्यांचे उच्छिष्ट खाले. आणि अशा प्रकारे श्री चैतन्य महाप्रभू तिथे 10 दिवस राहिले. किती दिवस, 10 दिवस राहिल्यानंतर रघुनाथ भट्ट गोस्वामी जे आहेत ते केवळ 9 वर्षाचे होते. परंतु दररोज येऊन त्यांना 2-3 सेवा भेटल्या. काय करायचं, श्री चैतन्य महाप्रभूंची प्लेट धुवायची, नंतर श्री चैतन्य महाप्रभूंना चे पाय वगैरे दाबायचे ज्यावेळेस सेवेचं हे. तर असे नित्यनियमाने ते सेवा करायची, नित्यनियमाने. आणि खूप आवड. श्री चैतन्य महाप्रभू त्यांना आपल्या याच्यावर मांडीवरती घेऊन, छोट्या 9 वर्षाचा बालक, खूप प्रेम द्यायचे. कारण एवढा आला का काही सेवा द्यायचं, काहीतरी सेवा करत राहायचं. प्लेट आणणार, प्लेट घेऊन जाणार, धुणार, मसाज करणार, असं. तर अशी सेवा करणार. तर ह्या 10 दिवसात चंद्रशेखर आचार्यांच्या घरी श्री चैतन्य महाप्रभू राहिले. राहायला तपन मिश्रांच्या घरी नाही राहिले, राहिले ते चंद्रशेखर आचार्यांच्या घरी. आणि प्रसादाला दररोज नित्यनेमाने कुठं, तपन मिश्रांच्या घरी. आणि असं दररोज रघुनाथ भट्ट गोस्वामी ही सेवा करायची. आणि तिथे एक महाराष्ट्रीयन ब्राह्मण पण होता. तो महाराष्ट्रीयन ब्राह्मण म्हणायचा श्री चैतन्य महाप्रभूंना की इथे हे जे मायावादी लोक आहेत त्यांना मी सांगितलं की एक फार मोठे वैष्णव संन्यासी आले, श्रीकृष्ण चैतन्य. परंतु ते ज्यावेळेस मी श्रीकृष्ण चैतन्य तुमचं नाव घेतो, ते फक्त चैतन्य म्हणतात. काय, चैतन्य, ब्रह्म आणि चैतन्य, फक्त चैतन्य म्हणतात, कृष्ण नाव कधीच घेत नाही. त्यावेळेस श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, कृष्ण अपराधी, मायावादी हे कृष्ण अपराधी आहेत. आणि ते कधीही भगवंतांचं नाव मुखातून, कृष्णांचं नाव त्यांच्या मुखातून येऊ शकत नाही. आणि जो कृष्ण अपराधी आहे त्याच्या मुखातून कृष्ण नाव येणे अशक्य आहे, म्हणून ते येत नाही. परंतु जर कृष्ण कृपा करतील तर निश्चितपणे त्यांच्या मुखात कृष्णाचं नाव येईल, असं म्हणतात. परंतु श्री चैतन्य महाप्रभू म्हणत नाही की मी त्यांचा उद्धार करेल, हे ते करेल. आणि असे प्रकारे 10 दिवस इथं व्यतीत करून काय निघून जातात तिथून. आणि निघताना पण तपन मिश्र म्हणतात की मला पण तुमच्या बरोबर यायचं आहे आता. श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात नाही नाही, तू इथंच थांब, मी परत येईल, तुला भेटेल. आणि मग श्री चैतन्य महाप्रभू जातात. आपल्याला माहिती आहे वृंदावनमध्ये अनेक दिवस राहतात, भ्रमण करतात, अनेक वनांचं
रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी यांच्याबरोबर राहतात. आणि परत येताना परत श्री चैतन्य महाप्रभू वाराणसीतून येतात. वाराणसीत आल्यानंतर आता तिथे या व्हिजिटमध्ये 2 महिने राहतात. आणि या व्हिजिटमध्ये प्रथमतः जेवढे मायावादी संन्यासी होते, हजारोंनी होते, कमीत कमी 10,000 जे प्रकाशानंद सरस्वती होते त्यांचे 10,000 हे होते, शिष्य होते. सगळ्या संन्यासींशी श्री चैतन्य महाप्रभू संवाद करतात आणि त्यांना काय करतात, भक्त बनवतात, वैष्णव बनवतात. आता हे मी काय सांगणार नाही इथे. आणि सगळे पण श्री चैतन्य महाप्रभूंची जी दिव्य कांती असते, ब्रह्मतेज असतं, त्याप्रती आकर्षित होता आणि त्यांची नम्रता याच्यावर आकर्षित होता. आणि मग ते पण हरे कृष्ण महामंत्राचा जप करायला लागतात सगळे एवढे. आणि याआधी श्री चैतन्य महाप्रभूंनी यायच्या वेळेस, ॲक्च्युली रिटर्न ट्रॅव्हलने यायच्या वेळेस बिंदू माधव मंदिरमध्ये व्हिजिट दिलेली असते. बिंदू माधव आपण माहिती आहे, आपण बरेच भक्त गेलेलो. बिंदू माधव हे कृष्णांचं फार सुंदर मंदिर आहे. आणि तिथं मी परमपूज्य इंद्रदेव स्वामी महाराज सांगत होते की एकमेव मंदिर आहे तिथं सकाळी 4 वाजता जे भगवंतांचं जे हे असतं, अभिषेक असतो, म्हणजे भगवंतांचे हे करतात ना स्नान, त्याला पडदे बंद नाही करत, तो पडदे खुले ठेवून तुम्हाला बघायला भेटतं. एकमेव जागा आहे अशी, तुम्हाला बघायचं असेल तर. आपण गेलो पण 4:30ला गेलो वाटतं बरोबर ना. तर तिथे जर गेलो तर ॲक्च्युली ते बघायला भेटतं, महाराज सांगत होते. आणि दुसरे शिवजींचं विश्वेश्वर मंदिर याचं दर्शन घेतलं होतं. आणि नंतर वृंदावनला गेले होते. वृंदावन आल्यानंतर या सगळ्या संन्यासांना हे करून त्यांना वैष्णव बनवलं. आणि तिथं आल्यानंतर 2 महिने साध्य साधन याविषयी आणि अनेक भक्तीविषयी, कृष्णांचे विविध अवतार याविषयी रूप गोस्वामी, सनातन गोस्वामींना काय 2 महिने शिकवण दिली होती. आणि त्यावेळेस देखील रघुनाथ दास गोस्वामी यांच्याबरोबर तिथं ते राहिले होते. रघुनाथ भट्ट गोस्वामी तपन मिश्रा यांच्या घरी नित्यनेमाने ते प्रसाद घ्यायचे. आणि अशा प्रकारे रघुनाथ भट्ट गोस्वामींना काय खूप आकर्षण झालं होतं श्री चैतन्य महाप्रभूंप्रती. आणि मग ज्या वेळेस जायची वेळ आली, 2 महिने संपले, श्री चैतन्य महाप्रभू निघाले, तर त्यावेळेस परत रघुनाथ भट्ट गोस्वामी रडायला लागले. तर त्यावेळेस श्री चैतन्य महाप्रभू त्याला म्हणाले, तू आता 9 वर्षाचा आहे, काळजी करू नको, तू आता चांगलं शिक आणि नंतर मध्ये मध्ये काय करायचं, जगन्नाथपुरीला येत जा मला भेटायला, असं म्हणून सांत्वना केली. आणि तपन मिश्र म्हणाले श्री चैतन्य महाप्रभूंना की महाप्रभू आतापर्यंत तुम्ही मला सांगितलं, मी थांबलो, पण आता, आणि त्यांच्या हृदयात जरी ते गृहस्थ होते, खूप वैराग्य होतं, महाप्रभूंप्रती इतकी आसक्ती होती, ते म्हणाले आता तरी मला तुमच्याबरोबर यायचं. श्री चैतन्य महाप्रभू परत म्हणाले, नाही, तू इथंच राहा म्हणे आणि इथं माझी भक्ती कर. तर 2 गोष्टी महाराज सांगत होते, परमपूज्य इंद्रदेव स्वामी महाराज, का त्यांना येऊन नाही दिलं बरोबर. 2 गोष्टी. तर म्हणे श्री चैतन्य महाप्रभू त्यांना सांगत होते की जी इंग्लिशमध्ये त्याला हँकरिंग म्हणतं, काय लालसा, विरहामध्ये जी लालसा असते ना व्यक्तीला, तर ती वाढवत होते श्री चैतन्य महाप्रभूंप्रती. तपन मिश्रा यांची लालसा भगवंताप्रती विरहामध्ये ती वाढते. तर ते शिकवत होते की तुझी लालसा अजून वाढेल माझ्या याच्यासाठी, संघासाठी. तर ते एक. आणि दुसरं एक, आताच नवीन भक्त तयार झालेले आहेत. कोण? सगळे जे मायावादी संन्यासी आहेत, तर त्यांना तुझं संघ दे. बरोबर. नवीन भक्त तयार झाले होते, त्यांना गायडन्स द्यावं लागतं ना. मग आता एवढे मायावादी संन्यासी भक्त बनले आहेत, त्यांना तुझं असोसिएशन दे, गायडन्स दे, हे एक सांगून. मग अशा प्रकारे श्री चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरीला येतात. आता
इथे कालांतराने रघुनाथ भट्ट गोस्वामी खूप शिक्षण घेतात, व्याकरण, अलंकार, विविध शास्त्र, आणि निपुण पंडित बनतात यामध्ये. आणि एवढं पांडित्य झाल्यानंतर जवळजवळ ते मला वाटतं 20 वर्ष वय असेल त्यांचं, त्यावेळेस ते श्री चैतन्य महाप्रभूंना भेटण्यासाठी, आणि वडील पण सांगतात की जा तू आता श्री चैतन्य महाप्रभूंना भेटून ये जगन्नाथपुरीमध्ये. आणि ज्यावेळेस जातात आणि रस्त्यामध्ये जात असताना त्यांच्याबरोबर एक सेवक असतो त्यांचं सगळं सामान घेऊन जात असतो, कारण त्यांच्या आईने खूप काही बनवून दिलेलं असतं खाण्यासाठी श्री चैतन्य महाप्रभूंसाठी. खूप प्रेम असतं त्यांचं. 10 दिवस आणि 2 महिने खूप प्रेमाने खाऊ घातलेलं असतं श्री चैतन्य महाप्रभू. श्री चैतन्य महाप्रभू कुणाचंच निमंत्रण स्वीकार करत नव्हते, केवळ फक्त एक महाराष्ट्रीयन ब्राह्मणाचं एक वेळेस निमंत्रण स्वीकार, नाहीतर नेहमी तपन मिश्रा यांच्या घरी. आणि इतक्या प्रेमभावाने तपन मिश्रा आणि त्यांची बायको खाऊ घालायचे श्री चैतन्य महाप्रभूंना, आणि महाप्रभूंना देखील खूप प्रेम होतं त्यांच्याविषयी. आणि आता ज्यावेळेस रघुनाथ भट्ट गोस्वामी निघाले तर खूप त्यांचं स्वतःचे सामान आणि खूप खायला बनवून त्यांच्या आईने बरोबर दिलं, लाडू जे काय असतील विविध व्यंजन, आणि ते दिलेत. आणि एक सेवक घेऊन निघाला, रघुनाथ भट्ट गोस्वामी निघाले. आणि निघाल्यानंतर बंगाल मार्गे ते निघाले, प्रथम बंगाल आणि मग असं खालून येऊन मग वरती. आणि ज्यावेळेस ते निघाले, एक सेवक होता रस्त्यामध्येच, त्यांना एक रामदास विश्वास म्हणून एक व्यक्ती भेटला. तो कायस्थ होता. तर कायस्थ लोक असे असायचे जे असे शूद्र नाही, त्यांच्यावरती पण खूप हुशार असतात ते. खास करून ते राजाला आपल्या लेखाजोखामध्ये खूप मदत करतात, रेकॉर्ड्स येते ठेवायला. आणि हा पण काय, तो अशाच राजाच्या मंत्रिमंडळामध्ये होता आणि राजाचा खूप जवळ होता. परंतु जसं नाव सांगतो ना, रामदास विश्वास, याचा विश्वास केवळ रामाच्या नावातच होता. खूप राममय, 24 तास रामाचं नाव घ्यायचं, 24 तास राम राम राम. तर हा भेटला मध्ये, आणि तो रघुनाथ भट्ट गोस्वामी यांच्या पाया पडला आणि म्हणाला, तुम्ही महान वैष्णव आहात, तुमची सेवा मला काहीतरी पाहिजे. म्हणून त्यांच्या सेवकाकडून ते सगळं सामान घेतलं आणि नित्यनेमान तो रामनाम जप करायचा. रघुनाथ भट्ट गोस्वामी म्हणाले, अरे तू फक्त माझ्या सुखी मनाने माझ्याबरोबर चाल, कारण तुम्ही महान वैष्णव, तुम्ही पण एवढं रामाचे भक्त आहात, मी कशी सेवा देऊ. परंतु तो म्हणायचं, नाही, तुम्ही ब्राह्मण आहात आणि तुम्ही महान वैष्णव आहात, तुमची सेवा केल्याने मला काहीतरी पुण्य प्राप्त होईल. म्हणून ठीक आहे, रघुनाथ भट्ट गोस्वामी यांना त्यांना सामान आपलं घेऊन दिलं. परंतु रघुनाथ भट्ट गोस्वामींना माहीत नव्हतं, हा जरी रामनाम घेत होता, परंतु याचं ध्येय काय होतं की मी पण रामात विलीन होईल, मी पण राम बनेल. जे असतात ना काही लोक, मला पण राम बनायचं, रामाचं नाव का घ्यायचं, राम बनायचं, देवाचं नाव काय घ्यायचं, देव घ्यायचं. तर ही वृत्ती त्याच्या आंतरिक चेतना त्याची होती, रघुनाथ भट्टांना माहीत नव्हती. मग जसे रघुनाथ भट्ट इथं पोहोचतात जगन्नाथपुरीमध्ये, तर श्री चैतन्य महाप्रभूंच्या समोर जातात. गंभीरामध्ये श्री चैतन्य महाप्रभू असतात आणि दंडवत करतात. रघुनाथ भट्ट विचार करतात, आता मला महाप्रभू ओळखतात की नाही, कारण त्यावेळेस लहान मुलगा होते 9 वर्षाचे, आता 20 वर्ष झाले. परंतु जसे उठतात, श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात रघुनाथ, आणि असं म्हणून आलिंगन करतात. आणि त्यावेळेस रघुनाथ भट्ट गोस्वामी म्हणतात, तुम्ही मला ओळखलं श्री चैतन्य महाप्रभू. म्हणजे रघुनाथ, तुला मी कसं विसरेल, तुझ्या आईवडिलांना कसं विसरेल, तुझ्या आईवडिलां मला एवढ्या प्रेमाने मला खाऊ घातलेले आहेत, आणि तुला मी कसं विसरेल. आणि परत रघुनाथ भट्टांनी त्यांच्या आईवडिलांतर्फे चंद्रशेखर आचार्य आणि ते महाराष्ट्रीयन ब्राह्मण यांच्यातर्फे पण दंडवत प्रणाम केला आणि मग उठले. आपण शक्यतो काय करतो, आपण काय म्हणतो, त्या प्रभूजींनी किंवा त्यांनी पण त्यांचा रामराम सांगितला तुम्हाला, पण इथं स्वतः दंडवत करतात. ते कुणाच्या वतीने, चंद्रशेखर आचार्य, तपन मिश्र त्यांच्या वतीने. हा त्यांचा दंडवत आहे, हा यांचा दंडवत. तर असा शिष्टाचार. आणि त्यानंतर मग श्री चैतन्य महाप्रभू विचारपूस करतात
की कसे आहेत तुझे वडील, कसे आहेत, आई कसे आहेत, चंद्रशेखर आचार्य कसे आहेत, बाकीचे भक्त कसे आहेत. आणि सगळी विचारपूस झाल्यानंतर त्यावेळेस श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, जा आता तू फ्रेश हो. आणि गोविंदाला आणि बाकीच्यांना सांगतात, जा आता तू दर्शनाला जा, जगन्नाथाच्या दर्शनाला जा. स्नान. आणि ते जातात, स्नान करतात, जगन्नाथाचं दर्शन करतात, परत येतात. श्री चैतन्य महाप्रभू सांगतात गोविंदाला, जे आपले त्यांचे सेवक होते, की यांना चांगलं खाऊ घाल आणि एक स्थान दे जिथं तो राहू शकेल. मग व्यवस्थित जेवण करून एक स्थान देतात गोविंदा आणि तिथं राहतात. आणि अशा प्रकारे श्री चैतन्य महाप्रभू नंतर 8 महिने रघुनाथ भट्ट गोस्वामी श्री चैतन्य महाप्रभूंबरोबर जगन्नाथपुरीमध्ये राहतात. 8 महिने एवढा संघ प्राप्त झाला. आणि विविध लीला करतात जगन्नाथपुरीमध्ये श्री चैतन्य महाप्रभू. आणि आपल्याला माहिती आहे, खास करून जी रथयात्रा असते, ती रथयात्रा पण रघुनाथ भट्ट गोस्वामीने बघितलेली असते, की कसे श्री चैतन्य महाप्रभू हे करतात. आणि रघुनाथ भट्ट गोस्वामींचं स्पेशल हे होतं की ते खूप छान कुकिंग करायचे. आणि आचार्य सांगतात, आंतरिकरित्या आणि बाहेररित्या. आतून काय भाव, केवळ महाप्रभूंची सेवा करणे, आणि बाहेर पण एकदम एक्सपर्ट कुक होते. विविध व्यंजन बनवायचे ते, राईसचे विविध सब्जी, आणि श्री चैतन्य महाप्रभूंना खाऊ घालायचे. आणि श्री चैतन्य महाप्रभू देखील प्रेमाने खायचे. आणि अमृताप्रमाणे गोड असा त्याचा स्वाद असायचा. आणि नित्य नेमाने. आणि अनेक अशा लीला श्री चैतन्य महाप्रभूंच्या त्यांनी बघितल्या, जवळून सेवा केली. आणि 8 महिने झाल्यानंतर त्यावेळेस श्री चैतन्य महाप्रभू रघुनाथ भट्ट गोस्वामींना एक आदेश देतात, की आता तू काय कर, तू परत वाराणसीला जा, काशीला जा, आणि काय कर, तुझे आई वडील आता म्हातारे आहेत, त्यांची सेवा तू कर. काय कर, 3 आदेश देतात. पहिला आदेश, आईवडिलांची सेवा कर, वृद्ध आईवडिलांची. दुसरा आदेश देतात, नित्य भागवत वाचन आणि श्रवण कर. हे ऑलरेडी पंडित होते, संस्कृत, ग्रामर, इतर शास्त्रांमध्ये खूप पंडित होते, परंतु एकदम नम्र होते. म्हणून दुसरा हे काय देतात, जाऊन भागवत जे व्यक्ती आहे त्याच्या अंतर्गत राहून त्यांना शरणागत होऊन श्रीमद भागवतचं तू वाचन कर, श्रवण कर. ह्या दुसरा नित्य नियमाने दररोज. आणि तिसरा आदेश जो देतात ते म्हणजे खूप चांगला आदेश देतात. कुणाला माहिती आहे, कधी विवाह करू नको, चुकून विवाह करू नको. तू म्हणाल असं का, श्री चैतन्य महाप्रभूंना त्यांचं वैराग्य माहीत होतं की ऑलरेडी वैराग्य, म्हणून असं कुणालाही नाही सांगितलं. त्यांचं वैराग्य, विवाह करू नको. तर हे सांगितल्यानंतर, परंतु रघुनाथ भट्ट गोस्वामींना हे होतं की महाप्रभूंपासून कसं मी अलग होऊ, एवढं प्रेम असतं, कसं मी विरहामध्ये राहू. तर त्यावेळेस श्री चैतन्य महाप्रभू स्वतःच्या गळ्यातली जी कंठीमाळा असते ना, ती काढतात आणि रघुनाथ भट्ट गोस्वामींच्या गळ्यात घालतात. विचार करा, एवढं प्रेम. आणि रघुनाथ भट्ट गोस्वामी दंडवत करतात श्री चैतन्य महाप्रभूंना, अश्रुधारा आहेत, आणि सगळ्या वैष्णवांना प्रणाम करतात आणि परत निघतात. इच्छा नसते परंतु परत जातात. परत काशीमध्ये, वाराणसीमध्ये गेल्यानंतर आईवडिलांची नित्य नियमाने सेवा करतात. आईवडील खूप वृद्ध झालेले असतात, खूप सेवा करतात आईवडिलांची. आणि आईवडील देखील एवढे महान भक्त असतात, आईवडिलांना नेहमी एकच ध्यास, ते केवळ श्रीकृष्ण चैतन्य, श्रीकृष्ण चैतन्य ह्याच नामाचा जप करायचे. आणि त्यांना माहीत होते श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू हेच कृष्ण आहे, हेच राधाराणी आहेत. आणि त्यांनी त्यांच्या मुलाला देखील हीच गोडी लावली होती. आता मी याच्यातून काय काय धडे आहेत ते मुद्दामून ठेवलेत, ते शेवट सांगणार आहे कंक्लुजनला. काय काय केलेत मी धडे नाही सांगणार, मी निवळ कथा सांगतोय. तर एवढं प्रेम होतो, केवळ श्रीकृष्ण चैतन्य या नामाचा जप करायचे, आणि ते पण भागवताचं श्रवण पण करायचे.
आणि इथे रघुनाथ भट्ट गोस्वामी भागवत, केवळ भागवत आणि भागवतमध्ये एवढे ते निपुण होते, खूप निपुण. 3-4 ट्यूनमध्ये ते वेगवेगळे मीटरमध्ये ते गायचे भागवताचा एकच श्लोक. आणि खूप अशी सेवा केल्यानंतर 4 वर्ष सेवा केली. किती वर्ष? 4 वर्ष. आणि आईवडिलांनी त्यांचा देह सोडला. शेवटच्या क्षणी देखील श्रीकृष्ण चैतन्य म्हणत म्हणत देह सोडला आणि गोलोक वृंदावनला परत गेले. अशाच भावात. आणि जसं त्यांचे आई वडील गेलेत, आता रघुनाथ भट्ट गोस्वामी पूर्णतः त्यांच्या कर्तव्यातून मुक्त झाले. लगेच ताबडतोब कुठं निघाले? जगन्नाथपुरीला. आणि संसारात तर पडलेच नाही, कारण श्री चैतन्य महाप्रभूंचा आदेश होता आणि त्यांचंही मन तिकडंच होतं. निघाले आणि त्वरित जगन्नाथपुरीला पोहोचले. आणि जसे जगन्नाथपुरीला पोहोचले तर परत श्री चैतन्य महाप्रभूंना बघून परत आनंदित. आणि श्री चैतन्य महाप्रभू, इतर जे हरिदास ठाकूर, बाकीचे जे भक्त आहेत त्यांच्याबरोबर, राधेताचार्य, सगळ्यांबरोबर राहून पुन्हा 8 महिने राहिलेत. परत अनेक उत्सव साजरे. रथयात्रेमध्ये पण महाप्रभूंचे नृत्य, विविध 7 टोळींमध्ये सगळं आनंद लुटला. आणि महाप्रभूंचे नित्य ते हे करायचे, परत कुकिंग करायचे आणि भागवत ऐकवायचे तिथे पण. आणि परत 8 महिने झाल्यानंतर परत श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांना बोलवलं आणि सांगितलं, रघुनाथ भट्ट, तुला आदेश काय? आता तू वृंदावनला जायचं, रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी यांच्या अंतर्गत राहायचं. शॉक. यांची इच्छा नाही जाण्याची. श्री चैतन्य महाप्रभूंच्या विरहातून कुणाला सहन होईल. म्हणून रघुनाथ भट्ट गोस्वामी भावविवळ झाले की कशा म्हणे, नाही, माझ्या आईने मला वृंदावनामध्ये खूप काही कार्य करायचंय आणि तुम्ही जे 6 गोस्वामी त्यांच्या मार्फत करायचंय. कारण माझ्या आईने मला वृंदावनमध्ये जाण्यास नाही सांगितलं, माझ्या आईने मला इथं जगन्नाथपुरीमध्ये राहण्यास सांगितले, म्हणून मी जाऊ शकत नाही. म्हणून तुमच्यातर्फे, तुमच्या माध्यमातून मला हे कार्य करायचंय. आणि आपल्याला माहिती आहे 6 गोस्वामींना काय 3-4 प्रमुख कार्य दिले होते. काय? कृष्ण लीला स्थळी ज्या लुप्त झालेल्या त्या पुनर्स्थापित करणे. दुसरं, ग्रंथांचं लिखाण करणे. तिसरं, स्वतःच्या आचरणातून वैष्णव आचरण काय हे शिकवणे. बरोबर. आणि मंदिर, डीटी वर्शिप, विग्रहांची सेवा कशी करणे हे स्थापित करणे. हे श्री चैतन्य महाप्रभूंचे प्रमुख हे होते. कारण आजही जर वृंदावनात गेलो, आपल्याला बऱ्याच भक्तांना पण माहीत नसेल, वृंदावन जे आजच्या स्थितीमध्ये आहे सगळं श्रेय गौडीय संप्रदायाला आहे, खास करून श्री चैतन्य महाप्रभू आणि 6 गोस्वामींना. कोणत्याही संप्रदायाच्या कोणत्याही आचार्याला जाऊन तुम्ही विचारा वृंदावनमध्ये, इस्कॉनलाच नाही, कोणत्याही बाबाजींना, कोणत्याही महाराजांना, कोणत्याही संप्रदायाच्या, ते सांगतील 6 गोस्वामींनी वृंदावनाला पुनर्स्थापित केलेलं आहे श्री चैतन्य महाप्रभूंच्या अन्वयाने. हे निष्पक्ष, ज्यांना माहिती नाही त्यांसाठी मी सांगतोय. म्हणून कुणालाही जाऊन विचारा तुम्ही, एवढं कॉन्ट्रीब्युशन आहे त्यांचं. वृंदावन लुप्त झालं होतं. श्री चैतन्य महाप्रभूंनी स्वतः राधाकुंड कुठे येते, एक डबकं होतं एक छोटं, माहिती आहे ना, महाप्रभूंनी तिथे स्नान केलं, म्हटले हे राधाकुंड आहे, आणि गोस्वामीने सांगितलं इथे हे करा. आणि म्हणून सगळ्या स्थळी 6 गोस्वामींनी सगळं हे केलेलं. तर खूप मोठं आहे त्यांचं हे. तर असं सांगितल्यानंतर आणि सांगितलं की तू तिथे जाऊन रूप आणि सनातन गोस्वामी यांच्या अंतर्गत राहा. आणि तिथे त्यांना सांगितलं 2 गोष्टी कर. काय कर? नित्य नियमाने तू काय कर? भागवत वाचन कर, भागवत श्रवण कर आणि इतरांना सांग. आणि दुसरं, 24 तास हरे कृष्ण महामंत्राचा जप कर. हे 2 आदेश दिलेत. आणि हे 2 आदेश दिलेत आणि सांगितलं की आता परत महाप्रभू भेटणार न भेटणार माहीत नाही. आणि परत अश्रू पूर्ण अशा डोळ्यांनी
ते निघाले आणि माहिती आहे, परंतु काहीतरी पाहिजे श्री चैतन्य महाप्रभूंकडून, म्हणून माहिती आहे श्री चैतन्य महाप्रभूंना याला काहीतरी पाहिजे. श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यावेळेस एका फेस्टिवलमधला जगन्नाथजींचा जे पान असतं तो पान आणि एक 14 फूटची लांब अशी हे होती तुळशीची माळा, तुळशी माळा ती दिली आणि हे घेऊन ही भेट घेऊन आणि सगळ्या वैष्णवांना प्रणाम करून रघुनाथ भट्ट कुठं निघाले? वृंदावनला. पण आता रघुनाथ भट्ट त्याच मार्गाने निघाले ज्या मार्गाने श्री चैतन्य महाप्रभूंनी वृंदावनला गेले होते, झारीखंड मार्गाने. आणि त्यांनी जाणून घेतलं होतं यांच्याकडून, बलभद्र भट्टाचार्य जे श्री चैतन्य महाप्रभूंचे असिस्टंट होते वृंदावन यात्रेला, की कोणत्या रूटने महाप्रभू गेले, कोणत्या गावांनी, ते सगळं घेतलेलं होतं. तेच गाव फॉलो करत करत काय गेले? रघुनाथ भट्ट गोस्वामी गेले. आणि त्या मार्गक्रमण करता करता नित्यनेमाने नामजप करायचे, श्री चैतन्य महाप्रभूंचं नामाचं जप करायचे. प्रत्येक गावामध्ये त्या लोकांना विचारायचे श्री चैतन्य महाप्रभू या मार्गाने आले, त्यांनी काय लिहिलं, आणि लोक सांगायचे, कारण त्यावेळेस लोकांनी बघितलेलं होतं काय लिहिला केलं, श्री चैतन्य महाप्रभू कोणत्या स्थळावर भेटले, कोणत्या व्यक्तीला आलिंगन केलं, झारीखंडातून त्या वनातून गेले, कशा अनेक प्राण्यांना त्यांनी नाचवलं. प्रत्येक गावात जाऊन अनेक लोक भेटत, अनेक कथा सांगत आणि ते रेकॉर्ड ठेवत. म्हणून हे रेकॉर्ड आपण विचार करतो ना, हे रेकॉर्ड कसे, हे सगळे असे रेकॉर्ड मेंटेन्ड आहेत आणि मग ते आपल्यापर्यंत आले आहेत. आणि तिथपासून तसं करत 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 ते कुठे आले? वृंदावनला. आणि वृंदावनला ते येण्याच्या अगोदरच रूप गोस्वामी सनातन गोस्वामींना कळाले होतं की येतात, आणि सगळ्या गोस्वामींना. तर वृंदावनच्या बाहेरच त्यांचं स्वागत करण्यासाठी हे सगळे गोस्वामी आले. जोरदार त्यांचं स्वागत झालं, पुष्पहार अर्पण करून सगळं हे करून. आणि वृंदावनमध्ये आले, सगळे गोस्वामी बरोबर राहत होते. आणि रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामींबरोबर रघुनाथ भट्ट गोस्वामी राहायला लागले. आणि आपल्याला माहिती आहे, नित्यनेमाने रूप गोस्वामींनी विचारलं, माझी सेवा काय? रघुनाथ भट्ट गोस्वामींनी विचारलं. ते म्हणे, तू नित्यनेमाने भागवत, तेच भागवत वाचायचं, श्रवण करायचं, वाचायचं, आम्हाला इतर सगळ्यांनाही सांगायचं, आणि गोविंददेवजींची सेवा पण, गोविंदजीच्या सेवेमध्ये पण लावलं. आपल्याला माहिती आहे गोविंददेवजींना कोणी शोधून काढलं होतं? कोणी? रूप गोस्वामीने. गोविंददेव कृष्णांचे जे नातू आहेत, प्रपौत्र ना, प्रपौत्र म्हणजे काय? पंतू ना. गोविंददेव ऍक्च्युली त्यांनी वज्रनाभांनी एस्टॅब्लिश केले असतात, स्थापित, परंतु ते हे झाले असतात लुप्त. आणि मग रूप गोस्वामीने ते स्थापित करतात, सापडतात आणि स्थापित करतात. मंदिर नसतं पण स्थापित करतात. तर अशा प्रकारे वृंदावनमध्ये आणि 2 गुण असतात, खूप नम्रता आणि दैन्यता. हे रघुनाथ भट्ट गोस्वामी यांचे गुण असतात. नित्य नियमाने ते भागवत वाचायचे आणि कृष्ण नाम जप करायचे. असं सांगतात, भागवत वाचण्यामध्ये त्यांची एवढी रुची होती, तो जो ग्रंथ वाचायचे तर अश्रू त्या ग्रंथावरती पडायचे कधी. आणि ज्या वेळेस ते भागवत सांगायचे तर असं सांगितलं जातं, त्यांचा कोकिळासारखा आवाज होता, कोकिळासारखा. तर वृंदावनमध्ये हजारो लोक येऊन, हजारो संत येऊन त्यांचं भागवत ऐकायचे. आणि रूप आणि सनातन देखील त्यांचं भागवतम ऐकायला बसलेले असायचे, आणि ते पण नोट्स घ्यायचे. आणि वेगवेगळ्या 3 ते 4 ट्यूनमध्ये गायचे, आणि कोकिळासारखा त्यांचा आवाज होता. आणि भावानुसार ते गायचे, म्हणजे जिथे विरह भाव आहे तिथं विरह भावामध्ये तो श्लोक गायचे. आणि जिथे जो असतो ना, आपण एक असतो एकत्र येणे म्हणजे आनंदाचा क्षण, तर त्याला मीटर वेगळे, विरहाचा क्षण दुःखाचा त्याला मीटर वेगळे, असे वेगवेगळ्या मीटरने.
तर सगळे गोस्वामी त्यांचे श्रीमद भागवत ऐकायचे. असे कायम आणि निरंतर नामजप करायचे. आणि उरलेल्या वेळामध्ये बाकी काय, गोविंद देवजींची सेवा करायची. तर असं सांगितलं जातं 40 वर्ष त्यांनी गोविंद देवजींच्या विग्रहांची सेवा केली. किती? 40 वर्ष. आणि खूप प्रेमपूर्वक सेवा केली त्यांनी. असं सांगितलं जातं गोविंद देवजींसाठी स्पेशल मुकुट, फ्लूट, बासुरी आणि जे कुंडल असतं ना, मकर कुंडल, हे त्यांनी बनवले. भगवंतांसाठी विविध साथ सामग्री बनवणे, त्यांची सेवा चांगली कशी हो, यामध्ये ते हे होते. तर खूप चांगली असे 40 वर्ष त्यांनी सेवा केली. आणि त्यांची एक स्पेशालिटी होते की ते कोणत्याही वैष्णवामध्ये दोष शोधत नव्हते, कुणाही विषयी वाईट बोलत नव्हते, आणि कुणी काही बोलत असलं तर ते ऐकतही नव्हते. तर ते म्हणायचे की कोणताही वैष्णव केवळ श्रीकृष्णांची सेवा करतो हेच माझ्यासाठी भरपूर आहे. तो श्रीकृष्णांना शरणागत गेलेला आहे, हेच माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. त्याची निंदा ऐकणे किंवा करणे हे त्यांच्या डिक्शनरीमध्ये नव्हतं. म्हणून त्यांनी कधी केली नाही, कधी ऐकली नाही. आणि मग नित्य कृष्ण नामाचा जप, हे फार मोठे त्यांचे गुण होते. आणि अशा प्रकारे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय, अनेक त्यांचे शिष्य बनले. आणि जे गोविंद देवजींचं मंदिर आहे 7 मजली, किती मजली? आता फक्त 3 मजली बाकी आहेत, 4 मजली हे झालं. तर जे 7 मजली इमारत होती गोविंदजींसाठी मंदिर, गोविंद देवजींसाठी, तर ते त्यांच्या शिष्यांनी बनवलं, त्यांच्या प्रेरणेने. पण ते नाव आपल्याला माहिती आहे की रूप गोस्वामींचं येतं का? कारण रूप गोस्वामींच्या अंतर्गत हे होते. कोण? रघुनाथ भट्ट गोस्वामी. रघुनाथ भट्ट गोस्वामींच्या शिष्यांनी ते बनवलंय 7 मजली. परंतु आपल्याला माहिती आहे कशा प्रकारे मुघलांनी ते बघितलं, दिल्लीहून ते दिसत होतं, आणि ते म्हणे अरे हिंदू मंदिर आपल्या मस्जिदपेक्षा हे इथून दिसतंय, नाही दिसायला पाहिजे. त्यांनी तिथून पाठवून मग 4 मजले हे केले. आणि भगवंत इच्छेने ते कमीत कमी 3 तर वाचले, आता 3 आहेत. एवढं भव्य मंदिर त्यांच्या शिष्यांनी केलं. तर अशा प्रकारे रघुनाथ भट्ट गोस्वामी जे आहेत त्यांनी वृंदावनमध्ये राहून देखील खूप सेवा केली. रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी हे खूप प्रसन्न होते त्यांच्या सेवेवरती. तर यानंतर आता वृंदावनमध्ये आपण त्याची स्पेशल कॉन्ट्रीब्युशन बघितलं. तर यांचा जन्म झाला होता 1503 मध्ये इंग्लिश कॅलेंडरनुसार, आणि 1579 वयाच्या जवळजवळ 76 वर्षात त्यांनी वृंदावनमध्ये आपला देह, म्हातारपणी ते राधाकुंडवर गेले आणि राधाकुंडमध्ये तिथं भजन करून परत गोलोक वृंदावनला गेले. तर हे रघुनाथ भट्ट गोस्वामी हे कोण आहेत, यांची वास्तविक स्थिती काय? आपल्याला माहिती आहे हे 6 गोस्वामी हे सगळे कोण आहेत? मंजिरी आहेत. मंजिरी म्हणजे कोण? जे आध्यात्मिक जगतामध्ये जे राधा कृष्णांना जे लीलामध्ये गोपीज असतात, आणि गोपीचे असिस्टंट कोण असतात? मंजिरी. या मंजिरींचं वय असतं 12-13 वर्षाच्या. तर हे पण काय, यांचं नाव हे आहेत, ह्या पण मंजिरी आहेत. तर ह्या राग मंजिरी आहेत. आणि तर या राग मंजिरी आहेत. याचं वर्णन जे गौर गणोदेश दीपिका आहे, गौर गणोदेश दीपिका, गौर म्हणजे श्री चैतन्य महाप्रभू, गण म्हणजे त्यांचे संगीगण, दीपक म्हणजे प्रकाश. तर श्री चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमधील त्यांचे संगीगण काय आहेत याच्यावर प्रकाश टाकणारा एक 18 पानाचा एक ग्रंथ आहे, ज्याचं नाव आहे गौर गणोदेश दीपिका, जो की कवी कर्णपूर जे की यांचे पुत्र आहेत
वक्रेश्वर पंडित यांचे पुत्र त्यांनी लिहिलेले आहेत. तर त्यामध्ये सगळ्यांचा उल्लेख आहे की रामानंद राय आहेत, सार्वभौम भट्टाचार्य आहेत. तर तिथे सांगितलंय रघुनाथ भट्ट गोस्वामी राग मंजिरे त्यांचं वय आहेत, वृंदावन लीलेमध्ये पण ते आहेत, आणि त्यांचं वय आहे आध्यात्मिक जगतात 13 वर्ष वय आहेत. आणि नित्यनियमाने श्रीमती राधाराणींना चंदन हे करणे, लावणे वगैरे अशा अनेक सेवा आहेत त्यांच्या. तर असे हे रघुनाथ भट्ट गोस्वामी यांचं जीवन आज आपण बघितलं. तर प्रत्येक गोस्वामी हे भक्तीचे प्रचार करण्यासाठी श्री चैतन्य महाप्रभूंना सहयोग करण्यासाठी आले. तर आज आपण रघुनाथ भट्ट गोस्वामी यांच्या जीवनातून काय शिकतो? खूप काय शिकतो. आता मी कंक्लुजन सांगणार आहे, तुम्ही ते व्यवस्थित ऐका. म्हणजे तर तिथं परमपूज्य इंद्रद्युम्न स्वामी महाराज सांगत होते, रघुनाथ भट्ट केवळ किती 9 वर्षाचे होते, बरोबर? आई वडील सेवा करत होते श्री चैतन्य महाप्रभूंचे, परंतु आई वडिलांनी खास कुणाला नियुक्त केलं? रघुनाथ भट्टला 9 वर्षाच्या. कशामध्ये? प्लेटने वाढून दे, प्लेट धू, मसाज कर, श्री चैतन्य महाप्रभूंच्या सेवेमध्ये. आणि असं 2 वेळेस, बरोबर? ते 10 दिवस आणि परत आल्यानंतर 2 महिने श्री चैतन्य महाप्रभूंप्रती खूप आसक्ती निर्माण झाली. कुणाची? रघुनाथ भट्ट गोस्वामी. अमरेंद्र प्रभू सांगत होते, श्रीमान अमरेंद्र प्रभू तुम्हाला माहिती आहे, ते सांगत होते हा पॉईंट की ज्या वेळेस बघा लहान मुलांना वगैरे जे आहेत अशा वयाचे, त्यांना खूप काय ते आध्यात्मिक ऐकायला आवड नसणार आहे. तुम्ही त्यांना कथा सांगा, फिलॉसॉफी, ते ऐकणार नाहीत. परंतु तुम्हाला त्यांच्याविषयी जर त्यांना चांगले संस्कार द्यायचे असेल, काय केलं पाहिजे? तर प्रभूजी सांगत होते तिथं, जे सिनियर वैष्णवे भक्त आहेत, भक्तांच्या सेवेला लावा. कधी भक्त घरी आले त्याला वाढायला लावा, मुलाला, बरोबर? प्लेट साफ करायला लावा, काहीतरी सेवा द्या, वैष्णवांची सेवा द्या, वरिष्ठ वैष्णवांची. आणि सेवेमुळं काय होतं? कारण जोपर्यंत संपर्कामध्ये येत नाही तोपर्यंत आकर्षण निर्माण होत नाही. म्हणून वैष्णवांप्रती आकर्षण निर्माण होण्यासाठी सेवा खूप महत्वाची. आपल्याला श्रवणमध्ये, ऐकण्यामध्ये, तसंच आपल्याबद्दल पण आहे. काही जर गोडी नसेल, कुणालाही गोडी नसेल, वरिष्ठ पण जरा असेल, हे तर तिथं मुलांबद्दल सांगतोय, परंतु ज्यांना गोडी नाही त्यांना सेवेमध्ये प्रथम एंगेज करा, भक्तांच्या, भगवंतांच्या. त्या सेवेपासून आहे ना, कायेपासून मनाकडे जातं ते, आणि मग ते हृदयात उतरतं. म्हणून हे मुलांसाठी, मुलं किंवा इतर कोणी पण ज्यांना गोडी नाही, तर अशा प्रकारे कशा प्रकारे पालक पण आपल्या मुलांना भगवत भक्तीचं बीज जे आहे ते हळूहळू हृदयात पेरू शकतात. तर हे आपल्याला दाखवतात. आणि रघुनाथ भट्ट गोस्वामी यांचंच पॅरलल काय? रघुनाथ भट्ट गोस्वामी सेम पॅरलल गोपाल भट्ट गोस्वामी. बघा, गोपाल भट्ट गोस्वामी यांच्या आई वडिलांनी देखील श्री चैतन्य महाप्रभू साऊथ इंडियामध्ये त्यांच्या घरी राहिले, श्रीरंगमला. सेम गोपाल भट्ट गोस्वामीने त्यांची सेवा केली. 4 महिने होते चातुर्मास, बरोबर? आणि गोपाल भट्ट गोस्वामी पण एकदम कायम सेवा करायचे. आणि ते पण पुढे येऊन कुठं श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितल्याप्रमाणे वृंदावनमध्ये राहिले. ते पण एक गोस्वामी. पॅरलल आहे त्यांचं आणि यांचं जीवन. तर हा पहिला लेसन, पहिला काय? रघुनाथ भट्ट गोस्वामी यांच्या जीवनातून कसे भगवंतांच्या किंवा भगवंतांच्या सेवेत नियुक्त करणे, आपल्याला पण, इतरांना पण, खास करून मुलांना, त्यावेळेस गोडी निर्माण होते. दुसरा, रघुनाथ भट्ट गोस्वामींनी च्या जीवनातून, रघुनाथ भट्ट गोस्वामी, सगळ्या गोस्वामींचं काहीतरी विग्रह होते, बरोबर? आपण म्हणतो ना, रूप गोस्वामींचं कोणता विग्रह आहे? बोला बोला, जे भक्त आहेत जुने, बोला. रूप गोस्वामींचं कोणते विग्रह आहेत? आता कोणते प्रभूजी माताजी सांगितल्याशिवाय मी इथून हे नाही होणार. थांबा, कमला मालिनी माताजी सांगा.
ललिताचरण माताजी बोला. रूप गोस्वामी. सनातन गोस्वामीचे कोण आहे? राधा मदन मोहन, बरोबर. आताच मी सांगितलं ना रूप गोस्वामींचे, गोविंद देव. बरोबर. प्रत्येकांचे विग्रह होते. प्रत्येक गोस्वामी जेवढा भक्त प्रगत होतो ना त्याला भगवंतापर्यंत खूप आकर्षण असतं. म्हणून तुम्ही काही भक्त बघाल तुम्ही, ते आपल्याबरोबरच भगवंतांना घेऊन येतात. कुणाकुणाचे जगन्नाथचे असतात वर. कारण हे प्रेम आहे. जोपर्यंत ते आपल्यात येत नाही तोपर्यंत आपण कळणार नाही. आपल्याला वाटतं काय घेऊन येतात, त्याला प्रेम लागतं हृदयात. बरोबर आहे. तर प्रत्येक गोस्वामीचे एक विग्रह होता. रघुनाथ भट्ट गोस्वामींचा कोणता विग्रह होता? नव्हता. तर महाराज सांगत होते, परमपूज्य इंद्रद्युम्न स्वामी महाराज ते सांगत होते. आणि आपले महाराज पहिले आपले गुरु महाराज राधानाथ महाराज सांगत होते की कारण हे रूप गोस्वामींच्या अंतर्गत राहत होते म्हणून सर्वंट ऑफ सर्वंट, सेवकांचा सेवक, दासांचा दास म्हणून ते राहिले. रूप गोस्वामींचे जे डीटी आहे ती कोणती आहे? गोविंद देव. आणि त्यांची सेवा हे करत होते. मग त्यांचा विग्रह आहे, त्यांच्या गुरूंचा जो विग्रह आहे रूप गोस्वामी, ती आहे ना मला, मग मला माझा विग्रह कसा? म्हणून दासांचे दास बनून त्यांनी काय त्या विग्रहांची सेवा केली. एक आपले राधानाथ स्वामी, परमपूज्य राधानाथ महाराज सांगत, आणि परमपूज्य इंद्रद्युम्न स्वामी महाराज सांगत होते, कारण यांना भागवताचं एवढं प्रेम होतं आणि भागवतच विग्रह आहे आणि भागवतालाच त्यांनी विग्रह मानला. 24 तास भागवत वाचायची, भागवत सांगायची. आणि वस्तुतः भागवताचं वर्णन केलेलं आहे शास्त्रामध्ये. भागवताला आपण काय मानलेलं आहे? विग्रह मानलेलं आहे कृष्णांचा. आणि प्रत्येक स्कंद सांगितलंय. पहिला स्कंद आहे चरण आहे आणि 10वा स्कंद काय? भगवंताचं मुखकमल आहे. तर भागवत हा पण विग्रह आहे ज्याद्वारे भागवत वाचून भगवत प्रेम उत्पन्न होतं. म्हणून त्यांचा विग्रह कोणता होता? श्रीमद भागवतम. हा पण एक. आणि परमपूज्य इंद्रद्युम्न महाराज सांगत होते की ते राधानाथ महाराजांना विचारत होते. एकदा ते एकत्र होते आणि इंद्रद्युम्न महाराज आपल्या शालिग्राम शिला, नरसिंह शिलांचं हे करत होते. म्हणे, महाराज माझ्या तर हे शिला आहेत, नरसिंह शिला आहे, मी यांची पूजा करतो, तुमचे विग्रह कोणते आहेत जे तुम्ही पूजा करतात? तर महाराज त्यावेळेस हे करतात आणि म्हणतात, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. महाराज म्हणतात हरिनामच माझे विग्रह आहेत. आणि वस्तुत आहे म्हणजे ते पण एक विग्रह बनवू शकतात ज्याला जेवढी रुची आहे तेवढी. तर हे दुसरी गोष्ट बघितली की त्यांचे विग्रह म्हणजे काय, तर हे पण एक भागवतम. आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी रघुनाथ भट्ट गोस्वामींद्वारे आपल्यालाही काय शिकवलं की आपण भागवतामध्ये एवढं प्रेम रुची निर्माण केली पाहिजे. म्हणून प्रत्येक जण नाही तेवढं निर्माण करू शकत, परंतु काही अनुयायी असे पाहिजे गौडीय संप्रदायामध्ये, ते केवळ भागवताबरोबरच त्यांचं प्रेम पाहिजे आणि ते भागवतचा रस चाकतील आणि इतरांना रसाचं आस्वादन देतील. काही जण त्यातून. म्हणून आपण बघतो असे अनेक आचार्य आहेत ते केवळ तासनतास भागवत बोलू शकतात. जसं परमपूज्य राधा गोविंद महाराज आहेत, ते केवळ भागवत आणि भागवत एकदम रसासारखं, असं जसं मँगो ज्यूस आहे ना, तसा मँगो ज्यूस, तसा रस त्यांच्या मुखातून बाहेर येतो. म्हणून काही जणांनी असं. परंतु आपल्यासाठी काय, आपल्याला रस जरी लागत नसला तर थोडं थोडं वाचलं पाहिजे आपण भागवत. जीवनात कमीत कमी एकदा तरी भागवत पूर्ण केलं पाहिजे. भागवत, चैतन्य चरितामृत, गीता हे सगळे ग्रंथ आपण वाचन केलं. हे दुसरं झालं. आणि तिसरं काय, कसल्याही प्रकारची निंदा वैष्णवांची ते करत नव्हते. तिथे सांगितले त्या वैष्णवांमध्ये दोष असला तरी का, तर ते म्हणायचे या व्यक्तीने भगवंताची शरण घेतली, हेच मोठी गोष्ट आहे. म्हणून जो खरा वैष्णव आहे ना, तो कधी दोष शोधत नाही इतरांमध्ये. अरे याच्यात हे कमी, हा असाचे, याचा स्वभाव असाचे. ज्या वेळेस आपण कोणत्याही वैष्णवांचा
हे म्हणून सन्मान करू की किती भाग्यवान व्यक्ती हा एक माळ जप करतो किंवा काही माळ जप करतोय, सगळं सोडून कृष्णांची भक्ती करतोय, इथं येऊन सत्संग करतो, नाम जप करतो, लाखो जन्मांचं फलित झालंय. किती भाग्यवान जीव आहे. आणि हा खरा वंदनीय आहे. म्हणून आतून हा ज्यावेळेस भाव त्यावेळेस आपण प्रगत भक्त आहेत. भक्तीमध्ये प्रगती म्हणजे भक्तांना अशा दृष्टीने बघणे, हा नाही की हा असाच आहे, नाही. कोणताही जीवात्मा लाखो योनींमध्ये भ्रमण करून आज त्याच्या मुखातून कृष्ण नाम येतंय, तो सत्संगात येतोय, ही साधी गोष्ट नाही. मी बऱ्याच वेळेस म्हणत असतो, अमेरिकेचे राष्ट्रपती तुम्ही बनू शकतायत, भगवत भक्त नाही बनू शकत. करोडपती बनू शकतात या जन्मात कदाचित एखादा गरीब भगवत भक्त. म्हणून हे आचार्य दाखवतात, निंदा नाही, काही नाही. म्हणून आपलं पण आपण काही असू, आंतरिक हा भाव पाहिजे. सगळे वैष्णव फार कोणी असू, नवीन हे ते जर नित्य नियमाने भगवंत फार विशेष कृपा आहे भगवंतांची यांच्यावर, हे जाणलं पाहिजे. कारण त्याविना हे शक्य नाही. तर असा रघुनाथ भट्ट गोस्वामी यांचा भाव होता आणि तो भाव आपण बाळगला पाहिजे. म्हणून तिथे महाराज म्हणत होते की अर्थात जे गुरु असतात किंवा जे इतर असतात, आपल्या आधीन जे आहेत त्यांचे दोष शोधले पाहिजेत. दोष कशासाठी? भक्तीत उन्नती करण्यासाठी. कोणी सेवा व्यवस्थित करत नाही किंवा कोणी काही फॉलो व्यवस्थित करत नाही तर त्याला सांगितलं पाहिजे, पण कोणत्या हेतूने? की ते भक्तीत कशी प्रगती होईल त्या हेतूने. पण ते कोण सांगेल? जो अधिकारिक व्यक्ती आहे त्यांनी सांगितलं पाहिजे आणि योग्य रीतीने आणि एकमेव उद्देशाने. कोणत्या उद्देशाने? हा व्यक्ती याला भक्तीमध्ये अधिक याची वृद्धी हो, एकमेव गोष्ट. त्या हिशोबाने करेक्शन देणे किंवा दोष काढणे, त्याच एका याच्यात दोष, नाहीतर इतर वेळेस दोष नाही काढले पाहिजे. आणि असले जरी आपल्याला माहिती असले तरी ते बाजूला ठेवले पाहिजे. कारण काय, दोष असतात ते निघून जाणार. पण हा व्यक्ती खूप महान आहे, हा भगवंताला शरणागत आलाय, हे जर आपण नेहमी ठेवलं ध्यानात तर आपण एकदम आनंद गडे राहू. याचे दोष नाही, त्याचे दोष नाही. गुण जर बघायला लागलो तर कशाला दुःख होत आहे आपल्याला. पण आपण बघतो हा असा आहे, हा तसा आहे, हे असं आहे. दोष नाही असले जरी तरी ही महानता आपल्याला स्मरणामध्ये पाहिजे, मग आपण एकदम आनंद गडे. तर अशा प्रकारे हे जे गोस्वामी आहे तर यांचं जीवन आहे. आणि खास करून रघुनाथ भट्ट गोस्वामी आज ज्यांचं चरित्र आपण बघितलं, प्रत्येक गोस्वामीच्या जीवनातून खूप काय भेटतं आपल्याला. आणि आज आपण अशीच प्रार्थना करू की रघुनाथ भट्ट गोस्वामी यांनी जे जीवनात आदर्श स्थापित केले, श्री चैतन्य महाप्रभूंप्रती जी भक्ती प्रदर्शित केली आणि ते जे देण्यासाठी आले होते, त्यांचे जे काही शिकवणे आपल्याला, आपण आपल्या जीवनात उतरू आणि आपलं जीवन सार्थक करू. तर मी 8:30 पावणे 9ला संपवणार होतो आता, परंतु खूप वेळ गेला, 9 पण वाजले, कळालं पण नाही. हरे कृष्णा. खूप खूप धन्यवाद. ग्रंथराज श्रीमद भागवतम की, श्री चैतन्य चरितामृत की, श्री रघुनाथ भट्ट गोस्वामी की, श्री चैतन्य महाप्रभु की, श्रील प्रभुपाद की जय.